अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकून निष्पाप जीव जाण्याच्या घटना महाराष्ट्रात सातत्याने घडतायत। या घटना काही थांबायचं नावच घेत नाहीयेत। नाशिक मधील अशोक खरात आणि सोलापूरचा मनोहर मामा यांच्या भोंदूगिरीच्या घटना ताज्या असतानाच आता धुळे जिल्ह्यातून अंधश्रद्धेची एक अत्यंत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। साक्री तालुक्यातील जैताने येथे शनी अमावस्येच्या रात्री पूजेसाठी गेलेल्या एका तरुण आणि तरुणीची भोंदूबाबानं निर्घृण हत्या केली। भोंदूबाबा योगेश उर्फ भैया बापू खैरनार यानं आपल्याच आश्रमात हा धक्कादायक प्रकार घडवून आणलाय। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। नेमकी ही धक्कादायक घटना नेमकी काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। हा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील योगेश खैरनार नावाचा भोंदूबाबा दर गुरुवारी आपला दरबार भरवायचा। स्वतःला नवनाथ पंथीय तो म्हणून घेत होता। गेल्या 5 वर्षांपासून साक्री तालुक्यातील उभरांडी शिवारात योगेशने स्वतःचा बोगस असा आश्रम थाटलेला होता। घरगुती अडचणी असतील, आर्थिक विवंचनेमध्ये अडकलेल्या लोकांना तो अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी दर गुरुवारी स्वतःचा दरबार भरवत होता। हवन असेल, गुढ्या अर्थात भविष्य सांगण्याच्या नावाखाली तो सुशिक्षित लोकांना, सुशिक्षित नागरिकांना स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढवायचा आणि त्याचबरोबर अघोरी विद्या आणि चमत्कारांचा भूलथापा देऊन लोकांची फसवणूक करायचा। अशाच पद्धतीनं त्याने अनेक लोकांना अशाच पद्धतीनं भूलथापांना बळी पाडलेलं होतं। धुळे जिल्ह्याला काळीमा फासणारी ही अत्यंत धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील जैताने येथे घडलेली आहे। जयश्री रजनीकांत काकुस्ते ही 25 वर्षीय तरुणी एका फायनान्स कंपनीमध्ये काम करत होती। तर तिचा एक मित्र ज्याचं नाव आहे अक्षय गंगाधर सोनवणे हा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई होता। शनिवारी सकाळी साक्री तालुक्यातील रायपूर भडगाव रस्त्याच्या कडेला जयश्रीचा मृतदेह संशयास्पद स्थितीमध्ये आढळून आलेला होता। तिचं तोंड रुमालाने बांधलेलं होतं। तिच्या मृतदेहावर एक दुचाकी टाकून देण्यात आलेली होती। अर्थात या घटनेमुळे हा सगळा एक अपघात आहे असंच वाटलं असतं, परंतु या घटनेनं परिसरामध्ये मोठी खळबळ उडालेली होती। या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या हाती एक अत्यंत महत्त्वाचा दुवा लागलेला होता। ज्या पद्धतीने हा मृतदेह टाकण्यात आलेला होता रस्त्याच्या कडेला आणि त्याच्यावरती ज्या पद्धतीने दुचाकी टाकण्यात आलेली होती, त्यामुळे ही सगळी घटना एक अपघात असल्याचा बनाव आरोपीकडून रचण्यात आलेला होता। पोलिसांनी या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या हाती अत्यंत एक महत्त्वाचा दुवा लागलेला होता, पुरावा लागलेला होता। पोलिसांना घटनास्थळी सापडलेला एक केशरी रंगाचा रुमाल पोलिसांना घटनास्थळी सापडलेला होता। याच केशरी रंगाच्या रुमालाच्या सहाय्यानं पोलिसांचं जे श्वान आहे त्या श्वान पथकाला हा रुमाल सुंगवण्यात आला आणि श्वानानं थेटपणे हा जो भोंदूबाबा आहे योगेश खैरनार याचा मठाचा रस्ता दाखवला। पोलिसांनी तात्काळ भोंदूबाबाला योगेश खैरनार याला ताब्यात घेतलं। आधी त्यानं दिशाभूल केली, उडवाउडवीची उत्तरं जी आहेत ती पोलिसांना दिली, परंतु त्यानंतर त्याने ज्या पद्धतीचे उत्तर दिली त्यांनी सांगितलं की जयश्रीचा एक जण खून करत होता, मी तिला वाचवण्यासाठी गेलेलो होतो, आमच्यामध्ये झटापट झाली आणि या झटापटीमध्ये त्या तरुणाचा आपल्या हातून खून झाला आणि तो मृतदेह उंभारडी येथे वनक्षेत्राजवळ मी दफन केलाय, अशा पद्धतीचा बनाव भोंदूबाबा योगेशनं केला आणि अशा पद्धतीची माहिती त्याने थेटपणे पोलिसांना दिली। पण पोलिसांनी खाक्या दाखवल्याच्या नंतर या धक्कादायक जो हत्याकांड घडलेला आहे, 2 हत्याकांड घडले, दोघांची जी हत्या घडलेली आहे त्याची कबुली हा जो भोंदूबाबा योगेश खैरनार आहे यांनी दिलेली आहे। त्यांनी सांगितलं की अक्षयचा जो मृतदेह आहे आश्रमाजवळ पुरल्याचं त्यांनी सांगितलं। नंतर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला। त्यानंतर मृतदेह नेण्यासाठी हा जो अक्षयचा मृतदेह आहे तो नेण्यासाठी पुरण्यासाठी त्यांनी थेटपणे बैलगाडीचा वापर केल्याची सुद्धा माहिती जी आहे हा जो भोंदूबाबा योगेश खैरनार आहे यानं दिलेली आहे। पण पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी संपूर्ण गुन्ह्याची कबुली दिली। शनी अमावस्येच्या रात्री जयश्री आणि अक्षय हे दोघे जण भोंदूबाबाच्या आश्रमामध्ये पूजेसाठी गेलेले होते, मात्र तिथे त्यांच्यामध्ये काही आर्थिक गोष्टीमधून वाद निर्माण झाला आणि थेटपणे भोंदूबाबाने अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला आणि त्यामध्ये थेटपणे अक्षयचा जागीच मृत्यू झाला। अक्षयला मारल्याच्या नंतर कोणताही पुरावा पुढे राहू नये, त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही जी जयश्री होती तिच्या पुढेच अक्षयची हत्या करण्यात आलेली होती, त्यामुळे कोणताही साक्षीदार पुढे राहू नये यासाठी जयश्रीचा थेटपणे हा जे योगेश खैरनार आहे याने थेटपणे जयश्रीचा गळा आवळून तिचा खून केला। अटक टाळण्यासाठी भोंदूबाबाने अक्षयचा मृतदेह बैलगाडीमधून नेऊन उंभारडी येथील वनक्षेत्रात पुरून टाकलेला होता।
पोलिसांनी तो मृतदेह बाहेर काढलेला आहे। प्राथमिक तपासानुसार हा नरबळीचा प्रकार नसला तरी हे दोघे नेमके कोणत्या पूजेसाठी या आश्रमामध्ये गेलेले होते आणि त्या हत्याकांडात भोंदूबाबाला आणखी इतर कुणी मदत केलेली आहे का? कारण जर पाहिलं तर जे जयश्रीचा मृतदेह सापडलेला होता तो रस्त्याच्या कडेला सापडलेला होता। तिचं तोंड केशरी रुमालाने बांधण्यात आलेलं होतं, त्याचबरोबर तिच्यावरती दुचाकी टाकण्यात आलेली होती। तर अक्षयचा मृतदेह थेटपणे पुरून टाकण्यात आलेला होता, बैलगाडीमधून नेण्यात आलेला होता। त्यामुळे हा जो योगेश खैरनार नावाचा भोंदूबाबा आहे त्याला इतर कुणी मदत केलेली होती का याचा तपास आता निजामपूर पोलीस करतायत। अंधश्रद्धेपोटी किंवा भोंदूबाबाच्या दाव्यांना बळी पडून ही तरुण पिढी आपला जीव गमावत आहे, अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। ही अत्यंत चिंताजनक बाब जी आहे ती समजली जाते। पोलिसांनी आरोपी जो आहे, आरोपी भोंदूबाबा जो आहे योगेश खैरनार याला बेड्या ठोकलेल्या आहेत। मात्र या घटनेनं पुन्हा एकदा समाजामध्ये जे अंधश्रद्धेचं भयान चेहरा पुन्हा एकदा पुढे आलेला आहे। या प्रकरणामध्ये जे भोंदूबाबा आहे योगेश खैरनार याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक बाब पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण या घटनेमागे इतर कोणी दुसरे आरोपी आहेत का ज्यांनी हा जो भोंदूबाबा योगेश खैरनार आहे त्याला मदत केलेली आहे का याचा तपास सुद्धा पोलीस करतायत। या तपासामधून कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी।